फार पूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात मनोहर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. मनोहर अत्यंत मेहनती होता, पण नशिबाने जणू त्याच्यावर पाठ फिरवली होती. दरवर्षी त्याच्या शेतात काही ना काही संकट येत असे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी जनावरांचे आजार. मेहनत भरपूर, पण हातात काहीच राहत नव्हते. त्याची पत्नी पार्वती अतिशय धार्मिक होती. ती रोज देवपूजा करत असे. घरात कितीही अभाव असला तरी ती देवावरची श्रद्धा तिने कधी सोडली नव्हती. एके दिवशी संध्याकाळी पार्वती म्हणाली, "अहो, यंदा अधिक मास सुरू आहे. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. आपण काही विशेष पूजा करायला हवी." मनोहर हसला. "पार्वती, देवपूजा करून जर पोट भरत असतं तर आज आपण श्रीमंत झालो असतो." पार्वती काही बोलली नाही. तिला माहीत होते की सततच्या संकटामुळे मनोहरचा विश्वास कमी झाला आहे. गावात आलेला संत. काही दिवसांनी गावात एक वृद्ध संत आले. संपूर्ण गाव त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जमले. संत म्हणाले, "अधिक मासातील संकष्ट चतुर्थी अत्यंत दुर्लभ असते. या दिवशी जो भक्त गणपतीची भक्तिभावाने पूजा करतो आणि गरजवंतांना अन्नदान करतो, त्याच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात." हे ऐकून पार्वती आनंदी झाली. घरी आल्यावर ती म्हणाली, "आपणही हे करूया." मनोहर म्हणाला, "आपल्याकडे स्वतः खायला पुरेसं नाही, दुसऱ्याला काय देणार?" पार्वती शांतपणे म्हणाली, "दान संपत्तीतून नाही, भावनेतून केलं जातं." संकष्ट चतुर्थीचा दिवस. काही दिवसांनी अधिक मासातील संकष्ट चतुर्थी आली. सकाळपासून पार्वतीने उपवास सुरू केला. घरात फक्त थोडंसं पीठ, थोडा तांदूळ आणि थोडी डाळ होती. संध्याकाळी तिने गणपतीची पूजा केली. एक छोटासा दिवा लावला. मनापासून प्रार्थना केली. चंद्रदर्शनाची वेळ जवळ आली. तेवढ्यात दारात टकटक झाली. दारात एक वृद्ध भिकारी उभा होता. तो म्हणाला, "बाळा, 2 दिवसांपासून काही खाल्लं नाही." मनोहरच्या मनात संघर्ष सुरू झाला. घरात जेवढं अन्न होतं ते त्याच्यासाठीही अपुरं होतं. पण पार्वतीने क्षणाचाही विचार न करता घरातील तयार केलेलं संपूर्ण अन्न त्या वृद्धाला दिलं. वृद्धाने प्रेमाने भोजन केलं. जाताना तो म्हणाला, "गणराय तुमच्या घरी सुख आणो." आश्चर्यकारक घटना. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहर शेतात गेला. तिथे त्याला एक अनोखी गोष्ट दिसली. जमिनीचा एक भाग अचानक खचला होता. कुतूहलाने त्याने खोदायला सुरुवात केली. थोड्या वेळात त्याला एक जुनी मातीची हंडी सापडली. हंडी उघडल्यावर त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नव्हता. त्यात जुनी सोन्याची नाणी होती. मनोहर आश्चर्यचकित झाला. त्याने ती हंडी घरी आणली. पार्वतीलाही विश्वास बसत नव्हता. पण पार्वती म्हणाली, "हे आपल्या दानाचे फळ नाही, ही गणरायाची कृपा आहे. याचा उपयोग चांगल्या कामासाठी करूया." संपत्तीचा योग्य उपयोग मनोहर आणि पार्वतीने केला. त्या संपत्तीचा गैरवापर केला नाही. सर्वप्रथम त्यांनी कर्ज फेडले. नंतर गावातील मंदिराची दुरुस्ती केली. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली. अन्नदान सुरू केले. हळूहळू त्यांची कीर्ती वाढू लागली. लोक त्यांचा आदर करू लागले. 1 वर्षानंतर गावात भीषण दुष्काळ पडला. अनेक लोक उपाशी राहू लागले. पार्वतीकडे धान्याचा मोठा साठा होता. काही लोक म्हणाले, "हे धान्य महाग विक, भरपूर पैसा मिळेल." पण मनोहर म्हणाला, "गणरायाने दिलेली कृपा लोकांच्या मदतीसाठी आहे." त्याने गरिबांना मोफत धान्य वाटले. शेकडो कुटुंबाचे प्राण वाचले. गणरायांचे दर्शन. त्या रात्री मनोहरला स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून श्री गणेश प्रगट झाले. श्री गणेश म्हणाले, "मनोहरने, तुला मिळालेला खरा आशीर्वाद सोनं नव्हतं. खरा आशीर्वाद होता तुझ्या मनातील परिवर्तन. ज्या दिवशी तू स्वतःची चिंता बाजूला ठेवून एका भुकेल्या माणसाला अन्न दिलंस, त्या दिवशी तुझ्या जीवनातील संकटांचा अंत सुरू झाला." मनोहरच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने नम्रतेने गणरायाला प्रणाम केला. गावातील बदल. त्या दिवसानंतर मनोहरची कथा संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली. लोक अधिक मासातील संकष्टी चतुर्थीला विशेष भक्ती करू लागले. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे लोक अन्नदान करू लागले. गावातील कुणीही उपाशी राहू नये याची काळजी सर्वजण घेऊ लागले. हळूहळू गावात समृद्ध झाले. भांडणे कमी झाली. एकमेकांना मदत करण्याची भावना वाढली. अधिक मासातील संकष्ट चतुर्थीचा खरा चमत्कार हा केवळ धनप्राप्ती नाही,
खरा चमत्कार म्हणजे मनातील स्वार्थ कमी होणे आणि दयाभाव वाढणे. या पवित्र दिवशी गणपतीची पूजा करून एका गरजवंताला अन्नदान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दानाची किंमत वस्तूमध्ये नसते, तर भावनेमध्ये असते. ज्याच्या मनात श्रद्धा, करुणा आणि सेवा असते, त्याच्यावर गणरायाची कृपा सदैव राहते. म्हणूनच अधिक मासातील संकष्ट चतुर्थीला गणरायाची भक्ती करा आणि शक्य असल्यास एका गरजवंताला अन्नदान करा. कदाचित तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कारही याच एका सत्कर्मातून सुरू होईल. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.